खरोखरच आता लोक कोणाचाही विचार करत नाहीत। ही थरारक घटना पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी आज पहाटे 3 जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 लोकांवर हा हल्ला करण्यात आला। तिघही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते। यावेळी दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला। या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकाच रात्री 3 जणांवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला केला। ड्युटीवर जात असताना आरोपीनं आधी संबंधित व्यक्तींचा रस्ता अडवला, त्यांच्यावर दमदाटी करत हल्ला केला। याबाबतचा एक CCTV सुद्धा धडकी भरवणारा समोर आलेला आहे, ज्यात एक हल्लेखोर एका साई संस्थानच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसून येत आहे। संबंधित कर्मचारी पहाटे आपल्या दुचाकीने कामावर जात होते। यावेळी हल्लेखोराने सर्वप्रथम त्यांची गाडी अडवली। यानंतर कर्मचारी गाडी घटनास्थळी ठेवून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्यांना गाठलं। त्याने एका हातात धारदार शस्त्र आणि दुसऱ्या हाताने कर्मचाऱ्याची कॉलर पकडली। यानंतर आरोपीने कर्मचाऱ्याच्या पोटात व छातीत सपासप वार करायला सुरुवात केली। हा हल्ला झाल्यानंतर कर्मचाऱ्याने कशीबशी हल्लेखोराच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोराने पुन्हा त्यांना पकडून त्यांच्यावर सपासप वार केले। एवढे वार झाल्यानंतर देखील संबंधित कर्मचाऱ्याने रक्तबंबाळ अवस्थेत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोराने त्यांचा पाठलाग करून त्यांचा जीव घेतला। याबाबतचा व्हिडिओ समोर सुद्धा आलेला आहे आणि तो सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होत आहे। अक्षरशः या आरोपींनं पाठलाग करू या सर्वांना छातीत व पोटात सर्वत्र वार केले आणि त्यांना मारलेलं आहे। याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही।